आणि आता महाराष्ट्र अनलिमिटेडची सुरुवात करूयात नाशिकच्या बातमीतून। नाशिकमधून निघालेल्या लॉंग मार्चचा आजचा तिसरा दिवस आहे। लॉंग मार्चमध्ये हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी सहभागी झालेत। शेतीमालाला हमीभाव, वन जमीन पट्टे मिळाले पाहिजेत अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी हे लाल वादळ आंबेबुलाहून मुंबईच्या दिशेला रवाना झालेला आहे। आणि आंदोलक शेतकरी आणि मुख्यमंत्र्यांची आजची बैठक मात्र रद्द झाली। आता ही बैठक उद्या होणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। आजची बैठक ही उद्यावर गेलेली आहे। उद्या ही बैठक पार पडणार आहे। शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होतं। आज बैठक पार पडणार होती, मात्र आता ही बैठक उद्या होणार असल्याचं कळतंय। बैठक रद्द झालेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, आज शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होतं, मात्र आता ते रद्द झालेलं आहे। उद्या बैठक होणार आहे, नेमकं कारण काय सविस्तर अपडेट? नाशिकवरून निघालेलं लाल वादळ आता पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने रवाना होतंय। या लाल वादळाचा आजचा तिसरा दिवस आहे। खरं तर गेल्या 3 दिवसांपासून हे मोर्चेकरी जे आहे असे हजारोंच्या संख्येनं पायी चालताय। मात्र असं असलं तरी सरकारकडनं काल एक शिष्टमंडळाला भेटीसाठीची वेळ देण्यात आली होती, मात्र शिष्टमंडळाला भेटीची वेळ दिल्यानंतर देखील ही वेळ रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे एक संतापाची भावना, एक संताप जो आहे तो या सगळ्या शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आहे। आपल्यासोबत अजित नवले आहे। बैठक रद्द झाल्याचं कळतंय, काय प्रतिक्रिया? अत्यंत त्रोटक शब्दामध्ये बैठक रद्द झाल्याचं आम्हाला कळवण्यात आलं। का रद्द झाली याचं कारण प्रशासनाच्या वतीनं किंवा सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं नाहीये। सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि त्याच्यामुळे काही डिस्टर्बन्स सगळ्याच व्यवस्थेमध्ये आहेत असं कारण असण्याचा वाव आहे। मात्र ते कारण आहे की इतर कोणतं कारण आहे याबद्दल आम्हाला तरी सूचित करण्यात आलेलं नाहीये। डॉक्टर साहेब, हे सरकार वेळूकाढूपणा करतंय। खरं तर काल 3:30ची वेळ दिली होती आणि आज पुन्हा ही वेळ जी आहे ती पुढे ढकलण्यात आल्याचं कळवलं। तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? तेच असेच एवढेच माहिती की बैठक रद्द झाल्याचं, परंतु आपल्याला माहिती आहे की आमच्या मागण्याबाबत गेली 18 वर्षे सरकार वेळूकाढूपणा करत आहे। हे सरकार आमच्या प्रश्नाकडे संवेदनाक्षम पद्धतीनं बघत नाहीये। शेतकऱ्यांबद्दल, कष्टकऱ्यांबद्दल या सरकारला आस्था नाहीये, हाच त्याचा अर्थ जाणवतो। परंतु त्याच्याविरुद्ध मार्ग एकच आहे, हा संघर्ष चालू ठेवणं। त्यामुळे हा लॉंग मार्च चालू राहणार आहे। जोपर्यंत सरकार बैठक घेऊन शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहील। आम्ही वाट बघायला तयार आहोत। सरकारने ठरवायचं आम्हाला किती दिवस चालवायचं ते। आपण बघतोय सरकारने ठरवायचं आहे आम्हाला किती दिवस चालू द्यायचं। त्यामुळे आता हा लॉंग मार्च किती दिवस चालणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण काल दुपारी 3 वाजता म्हणजे आज दुपारी 3 वाजता या बैठकीची वेळ देण्यात आली होती, मात्र ही बैठक रद्द झाल्याची माहिती आहे। मात्र ही बैठक कधी आणि केव्हा होणार याबाबतची माहिती पोलिसांकडनं या आंदोलकांच्या मोर्चेकऱ्यांना, अर्थात या मोर्चेकऱ्यांना कुठल्याही प्रकारची देण्यात आलेली नाही। आणि त्यामुळेच अशा स्वरूपाचे हे आंदोलक जे आहे ते आता पुन्हा एकदा रस्त्यावरती बसलेले आहे आणि हा मोर्चा जो आहे तो आता पुढच्या काही वेळामध्ये पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कूच करेल। ठिकठिकाणी हा मोर्चा थांबवला जातो। या ठिकाणी थोडी बहुत विश्रांती घेतल्यानंतर पायी चालताय, अशा सगळ्या स्वरूपाची ही सगळी परिस्थिती आहे। त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। मोर्चाचा हा आजचा तिसरा दिवस आहे, त्यामुळे आता सरकार नेमकी काय भूमिका घेत आहे, त्यांच्या मागण्या पूर्ण करताय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यातील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत। काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेली बैठक ही निष्फळ ठरल्यानं कर्मचारी संपावर ठाम आहेत। यामध्ये सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे। तर राज्यातील शाळा, कॉलेज, रुग्णालय आणि सरकारी कार्यालयांना या संपाचा मोठा फटका बसू शकतो। संप काळामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक 12वी बोर्ड पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यावर ठाम आहेत। त्यामुळे पेपर तपासणीवर, त्याशिवाय बोर्डाचा निकाल वेळेवर जाहीर करताना विलंब होऊ शकतो आणि त्याशिवाय शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा संपावर पुन्हा एकदा जात असल्यानं बोर्ड परीक्षेच्या नियोजनामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर हे कर्मचारी आंदोलन करणार आहेत। दरम्यान मुंबईतल्या जे रुग्णालयातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी संपात सहभागी झालेले आहेत। रुग्णालयाच्या आवारात घोषणाबाजी करून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केलाय। जे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। जे रुग्णालयात आता या शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन जे आहे हे सुरू झालेलं आहे। सकाळपासूनच या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे।
जुनी पेन्शन लागू करण्यात यावी ही प्रमुख मागणी जी आहे ही या कर्मचाऱ्यांकडनं केली जाते. आपण या कर्मचाऱ्यांशी बोलत नेमकी मागणी काय आहे, कारण का आज संप केलेला आहात तुम्ही, याचा पूर्ण परिणाम जो आहे हा रुग्णसेवेवरती दिसून येणार आहे. 2005 नंतर जे शासकीय सेवेत भरती झालेले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाहीये आणि ज्यावेळेस जुनी पेन्शन लागू करत नाहीत त्यामुळे अनेकांचे संसार हे उद्ध्वस्त होणारे आहेत. मला हेच समजत नाही महाराष्ट्र शासनाचं, छत्तीसगड, पंजाब अजून टोटल 5 राज्य आहेत, तिथे जर त्या पेन्शन देऊ शकतात तर महाराष्ट्र शासनाला इथे काय अडचण येते? त्यांचा 30 कोटीचा बजेट मंजूर करताना 288 आमदार एकत्र होतात, 2 मिनिटात 30 कोटी मंजूर होतात. कुठली समिती नेमली? मग आमच्यासाठी समितीनी कमिटी कशाला पाहिजे आहे? ही आमची तीव्र आम्हाला त्याचा विरोध आहे कमिटीला. जुनी पेन्शन योजना चालू करा ना. आज अनेक राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे. आज तुम्ही आमच्यावरती कायद्याचा बडगा का उगारताय? आज आम्ही 35 वर्ष सेवा करतोय. आमदार खासदारांना 5 वर्षामध्ये कायमची पेन्शन मिळते. मग आम्हाला डीसीएफ वरती का पाठवताय? बरं, डीसीबीएस तुमचं काय आहे? शेअर मार्केटला गुंतवताय तुम्ही. बरं, रिटायर होताना आजच्या 2005 नंतरचा जो माणूस रिटायर होतोय त्याला 2000 ते 500 रुपये पेन्शन मिळते. जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार. नक्कीच या कर्मचाऱ्यांची आक्रमक भूमिका आपल्याला पाहायला मिळते. पेन्शन योजना ही आमच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे आणि जोपर्यंत शासन याच्या बाबतीत तोडगा काढत नाही तोपर्यंत हे आंदोलन, हा संप असाच चालू राहील, अशा पद्धतीची भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. जर्नलिस्ट नवनाथ मुकेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आणि सचिन सावंत सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, सगळ्यात आधी तुझ्याकडे येते. खरं तर जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मुख्य मागणी कर्मचाऱ्यांची आहे. काय सध्या त्यांचं म्हणणं आहे? उदय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? मी तुम्हाला नागपूरची सगळी दृश्य दाखवतो. आम्ही सध्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उभा आहे आणि इथे असलेले जे या रुग्णालयातले कर्मचारी, यामध्ये परिचारिका असेल किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी असेल किंवा रुग्णालयाशी संबंधित जे कर्मचारी असेल त्यांनी जे आहे ते काम बंद आंदोलन जे आहे ते पुकारलेलं आहे आणि डीन कार्यालयासमोर जे आहे ते जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी जे आहे ते आंदोलन केलं जात आहे. यासोबतच शिक्षक असेल किंवा सरकारी सेवेतील इतर कर्मचारी असेल यांच्याकडून देखील अशाच पद्धतीचे जे आहे ते नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनाचं विशेष सांगायचं झालं तर नागपूरचं जे शासकीय वैद्यकीय रुग्णालय आहे तिथे फक्त नागपूर नाही तर विदर्भ आणि मध्य भारतातून जे गरीब रुग्ण आहेत ते उपचारासाठी येत असतात. मात्र आता या सगळ्या कर्मचाऱ्यांनी ती आंदोलन पुकारल्यामुळे जे आहे ते रुग्णसेवेवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. कारण अनेक गरिबांचे जे ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन्स देखील यामुळं पुढे जाऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या बाबीवर कुठेतरी आता सरकारकडून जे आहे ते सकारात्मक तोडगा काढण्याची जी आहे ती मागणी केली जाते आणि त्याला घेऊन जे आहे ते सगळं आंदोलन जे आहे ते इथे सुरू असल्याचं आपण पाहतोय. मला सांगा, जुनी पेन्शन तुमच्यासाठी का महत्वाची आहे? जुनी पेन्शन हक्काची म्हणजे भारतीय राज्यघटनेने पेन्शन ही कर्मचाऱ्यांचा हक्क आहे सिद्ध केलेला आहे. आम्ही वारंवार सरकारला निवेदन देतो, आम्ही संघर्ष केले, परंतु जुनीच पेन्शन ही लागू करा. पण 2005 पासून जुनीच पेन्शन लागू केलेली नाही. आश्वासन दिलेलं आहे, कमिटी केलेली आहे, पण कमिटीचा निर्णय झालेला आहे आणि म्हणून मध्यवर्ती संघटनेने राज्यातील सर्व राज्य जिल्हा परिषद निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या पेन्शनच्या हक्कासाठी पेन्शन मिळावी यासाठी आजपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत. नक्कीच आपण पाहतोय की त्यांची मागणी न्यायिक असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे सरकारनं जो आहे ते यावर सकारात्मक तोडगा काढून जे आहे ते राज्य कर्मचाऱ्यांचे जे आहे ते पेन्शन जुनी पेन्शन योजना जी आहे ती लागू करावी अशी मागणी यांच्या वतीने केली जाते. निश्चितच सरकार आता या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उदय, असेच सोबत रहा. सचिन सावंत देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन, तुमच्याकडे येते. विविध क्षेत्रातील कर्मचारी आक्रमक झालेले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी ही मुख्य मागणी आहे. काय सध्या स्थिती? तर आमच्या प्रतिनिधींकडून या संदर्भात अधिक माहिती घेतच राहू. मात्र जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी ही मुख्य आहे. सरकारी निमसरकारी कर्मचारी सध्या संपावर गेलेले आहेत. जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षक संघटना देखील आक्रमक झालेल्या आहेत.
या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. तर आजपासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील संप पुकारलेला आहे. सरकारी निमसरकारी कर्मचारी संपावर गेलेत, त्यामुळे विविध क्षेत्रात याचा मोठा परिणाम आता जाणवू लागलेला आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी खरं तर आपण पाहतोय. जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मुख्य मागणी या कर्मचाऱ्यांची आहे आणि तीच मागणी घेत कर्मचारी आक्रमक झालेले आहेत. सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी संपावर गेलेले आहेत. शिक्षक संघटना देखील आक्रमक झालेल्या आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे आणि या संपात सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे विविध क्षेत्रातील कार्यालयांवर याचा परिणाम होतोय. सामान्य नागरिकांना याचा परिणाम सहन करावा लागतोय. या बातमीचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुर्तास वळूयात पुढच्या बातमीकडे. कोल्हापूरमधील अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनाच्या वादावर आज सुनावणी होणार आहे. अंबाबाईच्या मूर्तीवर अशास्त्रीय वज्रलेप केल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केला होता आणि त्या संदर्भात जिल्हा सत्र न्यायालयानं अहवाल मागवला होता आणि त्याच संदर्भात आज सुनावणी होणार आहे. सप्टेंबर 2022 मध्ये तातडीनं मूर्तीवर वज्रलेप प्रक्रिया करण्यात आली होती आणि याच पार्श्वभूमीवर पुरातत्व विभागाचे अधिकारी पुन्हा अंबाबाई मंदिरात दाखल झाले. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, अंबाबाई मूर्ती संवर्धनावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे, काय अपडेट? सप्टेंबर 2022 मध्ये अंबाबाईच्या मूर्तीवरती वज्रलेप करण्यात आला होता. तातडीने ही संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. अगदी कुणालाही न कळवता ही प्रक्रिया करण्यात आली होती आणि ही सगळी प्रक्रिया आता वादात सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कारण श्रीपूजकांनीच या संदर्भातली याचिका आहे ते जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेमध्ये अशास्त्रीयदृष्ट्या हा वज्रलेप केला आहे आणि त्यामुळे अंबाबाईच्या मूर्तीचे झीज होताना या ठिकाणी दिसून येत असल्याचं हा एकूणच दावा आहे ते श्रीपूजकांनी केलेला आहे. त्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयाने या संदर्भातला अहवालच आहे ते आज जिल्हा प्रशासनाकडून मागितलेला आहे आणि त्या अनुषंगाने केंद्रीय पुरातत्व विभागाची टीम आहे ती तात्काळ आज अंबाबाई मंदिरामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतं. या टीमकडून गेल्या तासाभरापासून या अंबाबाई मूर्तीची जी पाहणी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. खरं तर अनेक वेळा आहे ती वज्रलेपाची प्रक्रिया देवीच्या मूर्तीवरती झालेली आहे, मात्र अद्याप ही मूर्ती सुस्थितीत आलेली नाही. अनेक ठिकाणी आहे ते मूर्तीला तडे जाताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे पूर्णपणे ही मूर्ती आहे ती सुस्थितीत यावी अशा पद्धतीची अपेक्षा आहे ती भाविकांच्याकडून व्यक्त केली जाते. मात्र वारंवार वज्रलेप होतोय आणि वारंवार मूर्तीची झीज होताना पाहायला मिळतात. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया आता न्यायालयात गेलेली आहे. त्यामुळे आता न्यायालय आजच्या त्या सुनावणीनंतर काय निर्णय देणार, निश्चितच आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता एक महत्त्वाची बातमी. आता कर्करोगाशी सामना करणाऱ्या मुलींना कर्करोग प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. कर्करोग मुक्त महाराष्ट्रासाठी राज्यभरात विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. 9 ते 14 वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि त्यामुळे आता मुलींना मोफत लस दिली जाणार असून सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कर्करोग तपासणी देखील करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत याची घोषणा केली आहे. आणि आता बातमी आहे सर्वसामान्यांच्या बजेट संदर्भातली. सर्वसामान्यांचं बजेट पुन्हा एकदा कोलमडण्याची शक्यता आहे, कारण महागाई कमी करण्यासाठी धोरणात्मक व्याजदरात 0.25% वाढ करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक घेण्याची शक्यता आहे. आगामी पतधोरण आढाव्यात निर्णय घेतला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षात कर्ज महाग होऊन EMI आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील गडकिल्ल्यांवर यापुढे मद्यपान केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास किमान 3 महिने कारावास तसंच किमान 10,000 रुपये दंड आकारण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. त्यासाठी हेरिटेज मार्शल नेमण्याचे प्रस्तावित असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. जे स्वयंसेवक असे प्रकार उघडकीस आणतील त्यांना दंडाच्या 50% रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. पुण्यातील रिक्षा चालकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. शहरात रिक्षांचे ई-रिक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी 25,000 रुपयांचं महापालिका अनुदान देणार आहे. शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. रिक्षाला ई-रिक्षामध्ये रूपांतरित करायचं असेल तर 70,000 रुपयांपर्यंत खर्च येतो. पुणे शहरात पेट्रोल डिझेलमुळे प्रदूषण वाढताना दिसतंय आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन कार्यक्रमानुसार स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आलाय.
पुढची बातमी पाहूयात. आपल्या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं हतबल झालेल्या रायगडमधील 6 आसनी रिक्षा चालकांनी आता निर्वाणीची भूमिका घेतली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी आता 16 मार्च रोजी सरकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय. या संदर्भात त्यांनी स्वतःच्या रक्तानं पत्र लिहिलंय. तर त्याच दिवशी जिल्ह्यातील 6 आसनी रिक्षा चालक आपले व्यवसाय बंद ठेवून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणार आहेत. आणि आता एक महत्त्वाची बातमी. राज्यात आजपासून 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तयार झालेल्या भाजीपाला, फळं आणि रब्बी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावी असं आवाहन करण्यात आलंय.